हॅलो मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी आपण म्हणतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी वास केलेला आहे. त्या संतांना, त्या देवभूमीला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने एक नवीन स्कीम चालू केलेली आहे. तिचं नाव आहे भजनात भक्ती, निर्णयात महायुती. या योजनेअंतर्गत राज्यभरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके 1800 भजनी मंडळ आहे. त्या भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी ₹25,000 भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, सितार आहे, पोडियम आहे, बासरी आहे, अजून तबला आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे तुम्ही भजनासाठी आपल्याला जे साहित्य पाहिजे, ते साहित्य घेण्यासाठी तुम्हाला आता 25,000 पर्यंत अनुदान देणार आहेत महाराष्ट्र सरकार. याबद्दलची सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात. आणि खरंच जे लोक भजनी मंडळामध्ये आहेत त्यांनी या व्हिडिओला प्रत्येक महाराष्ट्रातील तमाम भजनी मंडळांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून या स्कीमचा लाभ त्यांना घेता येईल. बघा काय, 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील अधिकृत वेबसाईटला भेट देणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते लॉग इन केलं, तुमचं अकाउंट बनवलं, तरच तुम्हाला मिळेल, अदरवाईज मिळणार नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. फॉर्म कसा भरायचा, तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा, सगळंच मी तुम्हाला देणार आहे. बघा, भजनात भक्ती, निर्णयात महायुती या स्कीमचं नाव आहे. या अंतर्गत राज्यभरातील 18,000 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी ₹25,000 भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 कालावधीत पुढील अधिकृत वेबसाईटला भेट देणं गरजेचं आहे. बघा काय, https:// महान महाअनुदान.org या वेबसाईटला जर तुम्ही टिक केलं, तर तुम्ही डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जाता आणि ती वेबसाईट तुम्हाला अशा पद्धतीची दिसते. त्याच्यावर लिहिलं आहे सांस्कृतिक अनुदान, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र सरकार. या पद्धतीचा तुम्हाला काय दिसणार आहे, तो पेज दिसणार आहे. इथे मुख्य पृष्ठ आहे, शासन निर्णय, नियम, अटी आहे, संपर्क, संचालक, लॉग इन या पद्धतीचं तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही जर थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली आलात, तर खाली आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची स्क्रीन दिसेल. बघा, एका बाजूला लिहिलं आहे संस्था भजनी मंडळी नोंदणी. इकडे विद्यार्थी नोंदणी आहेत. विद्यार्थी नोंदणी, तुम्ही जर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असाल, तिथे सुद्धा तुम्ही करू शकता. पण विद्यार्थ्यांचं करायचं नाही, आपल्याला भजनी मंडळांसाठी करायचं. जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा इथे रजिस्टर्ड करत असाल, तर तुम्हाला यावर नवीन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही अपडेट डॉक्युमेंटेशन करायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता खाली संस्था भजनी मंडळी लॉग इन. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, तर आपण नवीन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. तुम्हाला भरायचा आहे, तुमचा विभाग निवडायचा आहे. बघा मित्रांनो, आणि अशाच पद्धतीने करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर 25,000 मिळेल. आणि जे आपण भजन करत आहोत, आपला महाराष्ट्राची जी संतभूमी आहे, महाराष्ट्राची जी देवभूमी आहे, या देवभूमीला आपण या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांनी, आपल्या भजनांनी गाजून टाकूयात आणि अख्ख्या महाराष्ट्राला नवविजेता म्हणून घोषित करूयात. अशा संकल्पनेचा हा प्रोग्राम आहे. बघा काय करायचं आहे, तुमचा विभाग निवडायचा आहे. म्हणजे तुमचा फॉर एक्झाम्पल अमरावती विभाग आहे, सोलापूर विभाग आहे, औरंगाबाद विभाग आहे, पुणे विभाग आहे, पश्चिम महाराष्ट्र विभाग आहे. अशा पद्धतीचं तुमचा जिल्हा निवडला, तुमचा तालुका निवडला, तुमची ग्रामपंचायत, तुमची नगर परिषद, महानगरपालिका निवड केली. तुमच्या संस्थेचं नाव काय, तुमची भजनी मंडळीचं नाव काय, तुमचा ऍड्रेस काय, तुमची जो एखादी आपला जो भजन मंडळाचा जो मेन असतो त्याचा नंबर इथे टाका. बरोबर, इथे दुसऱ्याचा अल्टरनेटिव्ह द्या आणि तुमच्या संस्थेचा ईमेल आयडी द्या. त्याच्यानंतर खाली तुमचं लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक तुमचं ते काय म्हणतो आपण लॉग इन नंबर, म्हणजे जो तुमचा हा नोंदणी क्रमांक आहे, आणि तुमचा एक पासवर्ड विचारला जाईल. तो तुम्ही पुढे जाऊन, म्हणजे खाली ईमेल आयडीच्या खाली पासवर्ड टाकायचा आहे. तिथून तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, तुमचं लॉग इन होईल, अकाउंट बनेल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठे टिक करायचं आहे, संस्था भजनी मंडई लॉग इन. त्यानंतर तुम्ही टिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला एक तो फॉर्म उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये लिहिलं असेल सांस्कृतिक अनुदान संस्था भजनी मंडळी लॉग इन. काय, तुमचा मोबाईल नंबर टाकला. तुम्ही तुमचा इथे मोबाईल नंबर टाकला की तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो इथे ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटचं बटन येईल. सबमिटचं बटन.
तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि त्याच्यानंतर जी तुम्हाला इन्फॉर्मेशन मागितली जाईल, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मागितली जाईल. ती इन्फॉर्मेशन तुम्ही त्या ठिकाणी भरा. जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जे भजनी मंडळी आहेत, त्यांना लवकरात लवकर ₹25,000 मिळतील. बरोबर? आणि या 25,000 मधून जे तुम्हाला साहित्य पाहिजे आहे, ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, असं सरकारचं म्हणणं आहे. तर याच व्हिडिओमध्ये मला सरकारला हेही सांगायचं आहे, की जसं जर तुम्ही या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या देवभूमीला, सांस्कृतिक भूमीला अजून एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवतायत, असंच माझ्या लाडक्या बहिणींना सुद्धा तुम्ही ₹1,500 द्यावं. ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर द्यावं. त्यांना सुद्धा हे जे सण येणार आहेत, या सणासुदीनिमित्त त्यांनाही आनंदमय जीवन जगण्यामध्ये प्रोत्साहन मिळावं, यासाठी तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा, ही सुद्धा माझी अपेक्षा आहे. ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांची पडताळणी लवकरात लवकर करून त्यांना सुद्धा द्यावं. तर चला, आय होप सगळ्या माझ्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशाच पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्ही टाकली आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला मागितलंय ते टाकले. त्याच्यानंतर तुम्हाला काही नाही, येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ते अनुदान मिळतील. तिथेच तुम्हाला बँक अकाउंट मागितलं जाईल. तिथेच तुम्हाला तुमचा ॲड्रेस मागितला जाईल, तुमचे प्रूफ्स मागितले जाईल. ते सगळे अपलोड करायचे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील. चला तर मग लाडक्या बहिणींनो, मित्रपरिवारांनो, इथे थांबतो आणि रजा घेतो. चला, लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल.